मग आमच्या ऑफिसमध्ये आता ते प्रसिद्ध फोटोग्राफर नाहीयेत, प्रदीप बांदेकर. मला त्यांची खरंच नेहमी आठवण येते, कारण माझ्या हिंदी पत्रकारितेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर ते आमच्या ऑफिसमध्ये यायचे आणि त्यांच्या बॅगेमध्ये बॉलिवूड स्टार्सचे भरपूर फोटो असायचे आणि ते आमचे संपादक तेव्हाचे दीपक खेडकर यांच्या टेबलवर ते ठेवायचे. मग ते दीपक खेडकर त्यातले फोटो सिलेक्ट करायचे, निवडणार आणि कव्हरसाठी ट्रान्सपरन्सीज घेऊन यायचे. आता ट्रान्सपरन्सीचा जमाना नाहीच राहिला, डिजिटल युग आलंय. तर ते सांगायचे की जुहूच्या नागी विलामध्ये अक्षय कुमार शूटिंग करतोय, गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये अभिनेत्री नगमा काम करते, असं सगळं त्यांच्याकडनं कळायचं. तर ते सतत कानावर पडायचंच. मग ते संपादकांना म्हणाले की तिला अधूनमधून असं फिल्म जर्नलिझमच्या फील्डवर पाठवत जा. आणि त्यावेळेला ना बुनियाद ही रमेश सिप्पींची सिरियल खूप फॉर्म मध्ये खूप होती, जोरात चाललेली हो होती ती. एकदम लॉंग बॅक. मला वाटतं हमलोग नंतर आली ती, असं वाटतं. त्याच्यानंतरची हा, हम लोग त्याच्यानंतरची. ते म्हणाले की बुनियाद मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केलं, वीरा वाली, किरण जुनेजा, ती नंतर त्या डायरेक्टरचीच पत्नी झाली रमेश सिप्पींची, शोलेवाले रमेश सिप्पी. ती शूटिंग करतीये, तर तू हवं तर तिला जाऊन भेट, कारण तेव्हा फोनचा जमाना नव्हता, तिला कसं कळणार मी येते ते. ते म्हणाले उद्या मी माझ्या मोटरसायकलनं चक्कर मारणार आहे तिकडे, तिच्या कानावर घालून ठेवतो की श्री साप्ताहिकातून अशी अशी एक जर्नलिस्ट येते, कोणीतरी येणार आहे. आणि मी गेले, तर तिने खूप चांगलं वेलकम केलं माझं, बसवलं आणि अगदी भरपूर मोठा इंटरव्ह्यू दिला. मी खूपच खुश झाले, कारण माझा तो पहिला इंटरव्ह्यू होता. नवीन फील्ड, नवीन बीट.